भीमा आणि अमरजा संगमाने नटलेले हे अधिक्रमण क्षेत्र म्हणजे दत्ताची खरी अनुभूती अनुभवण्याचे स्थान. असं म्हणतात की इथे पाऊल टाकताच मनावरचा भार हलका होतो आणि आत्म्यात एक दिव्य शांतता उतरते. गाणगापूर म्हणजे केवळ शक्ती, दर्शन किंवा परंपरा नाही. हे ते ठिकाण आहे जिथे श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी प्रत्यक्ष वास्तव केले. त्यांच्या पावलांनी स्पर्शलेल्या या भूमीत अजूनही त्यांचा आशीर्वाद जाणवतो. दत्त जयंतीच्या काळात मंदिर परिसरात दर मिनिटाला भक्तांच्या ओठावर एकच जप घुमतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हा जप ऐकताना डोळ्यात नकळत पाणी येते आणि मन भक्तीत. गाणगापूरची सर्वात मोठी परंपरा म्हणजे गुरुचरित्र पारायण. 3 दिवसाचे, 7 दिवसाचे किंवा 21 दिवसांचे पारायण. प्रत्येक अध्यायानंतर जाणवणारी देवाची स्पंदने वर्णन करण्यास शब्द कमी पडतात. पारायण करताना भक्तांना मिळणारा प्रत्यय, अचानक शांतता, अनामिक समाधान हे अनुभव गाणगापूरची खरी ओळख सांगतात. मुख्य मंदिर साधे असूनही अतिशय दिव्य आहे. आरतीच्या वेळी होणारा घंटानाद, धुपाचा सुगंध आणि भक्तांच्या आवाजात सामावलेली आस्था हे वातावरण मनाला अक्षरशः स्थिर करून टाकते. गाणगापुरातील एक प्राचीन श्रद्धा म्हणजे दोष आणि भूतबाधा निवारणाची परंपरा. आजही अनेक भक्त आपल्या कुटुंबातील त्रस्त व्यक्तींना येथे आणतात. त्रासग्रस्त व्यक्ती खांबाला धरून किंवा त्याच्यावरती लटकतात. तो वेळ अतिशय तीव्र असतो. कधी एखादी व्यक्ती रडते, किंचाळते, थरथर कापते आणि भक्तांचा विश्वास असतो की दिगंबरा मंत्राच्या स्पंदनाने त्यावरील बाधा. या दत्तक्षेत्रात नकारात्मक शक्ती टिकत नाही, हा लोकांचा अगाध विश्वास आहे. ही परंपरा श्रद्धेवर आधारित असून तेथे ती अत्यंत आदराने आणि भक्तिभावाने केली जाते. गाणगापूरची यात्रा म्हणजे फक्त एक तीर्थयात्रा नाही, ही आत्म्याला पुन्हा नव्याने जागवण्याची प्रक्रिया आहे. येथे येणारा प्रत्येक भक्त काहीतरी घेऊनच जातो. कधी शांती, कधी आशीर्वाद, कधी प्रत्यय आणि कधी आयुष्य बदलून टाकणारा अनुभव. गुरूंच्या या भूमीत घेतलेला प्रत्येक श्वास, प्रत्येक दर्शन आणि प्रत्येक मंत्र मनाला एक वेगळीच शांतता देऊन जातो. गाणगापूरचा प्रवास संपला असला तरी इथली भक्ती, श्रद्धा आणि गुरूंचा स्पर्श आपल्या मनात कायम रुजतो.